हाय, हॅलो सर्वांना. मी रुपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप की तुम्ही सर्व छानच असाल. तर आजचा व्हिडिओ मस्त अशा प्रकारे स्टार्ट झाला होता. आता ही अगोदरची क्लिप होती, पण मी याच्यामध्ये ॲड केली. आणि सकाळचे कामं वगैरे झाले होते आणि हा दुपारचा शूट आहे. आम्ही गेलो होतो मितांशला ट्युशनला सोडायला. गेलो होतो सायकलवर, पण त्याला काही सायकलवर बसायचंच नव्हतं, कारण की हे बफेलो दिसले ना, तर त्याला ते खूपच आवडतात. म्हणजे की रोज जातो आम्ही तिथून. तो रोज त्या या टायमाला तिथे राहतात. ते रोज बघते, त्याला रोज आवाज देते. खूप जोरजोराने आवाज देते त्या बफेलोला आणि खूप आवडतात त्याला बघायसाठी. तिकडनं येतानाच आम्ही मग ढोकळ्याचं पॉकेट घेतलं होतं. रेडीमेड राहते, हे डायरेक्ट मिक्स करून बनवायचं. कारण की मी त्या दिवशी बनवलं होतं, अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे. तर खूप छान म्हणजे झाला होता. तर म्हटलं आज अजून एकदा बनवून घ्यावं. आणि तसं बी मितांशला थोडंसं जास्त पचत नाही आहे, तर हलकं-हलकंच देत आहे मी. थोडंसं वरण भात झालं तर म्हटलं ढोकळा पण थोडासा हलकाच राहते आणि टेस्टी, म्हणजे टेस्टी राहते आणि खातही पण तो. आणि बिना जास्त ऑइल नाही राहत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं म्हटलं बनवायला घ्यावं. आणि तो खाईन म्हटलं, पण त्यांनी म्हणजे एवढं नाही खाल्लं, कारण की त्याची तब्येतच खूप खराब आहे. 2-4 दिवस झाले. 6 तारखेपासून त्याची तब्येत खूप खराब आहे. त्या दिवशी 7 तारखेला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. थोडंसं बरं वाटलं त्याला एक दिवस, पण परत दुसऱ्या दिवसापासून परत त्याचं पोट दुखायला लागलं. तर मी ढोकळा वगैरे मस्त त्याचं पॉकेट आणलं होतं आणि ढोकळ्याचं पूर्ण बेटर बनवून घेतलं होतं. याच्या पावडर टाकलं होतं मी गंजामध्ये आणि त्याला चांगलं मिक्स केलं होतं. कारण की त्याच्यामध्ये काहीच ॲड करायचं काम नाही, फक्त पाणी टाकून जसं पाणी लागते तसं ॲड करायचं. कमी कमी टाकायचं, खूप कमी कमी, कारण की जास्त पाणी पण लागत नाही त्याच्यामध्ये. आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आणि एका भांड्याला मी तूप लावून घेतलं होतं. म्हणजे गंजामध्येच केला होता आज मी राऊंडवाल्या. त्याला तूप लावून घेतलं होतं आणि कुकर ठेवलं होतं मी गॅसवर. त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं 2 ग्लास आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवलं होतं त्याच्या मधातनी. आणि मग पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं पाणी पण गरम झालं होतं आणि गॅस कुकरमधलं. तर मग वरचे झाकणाची शिटी काढली आणि कुकरमध्ये मी ते टाकून दिलं आणि बंद करून घेतलं आणि मीडियम गॅसवर 30 मिनिटं शिजून घेतलं पूर्ण. आणि खूप छान फुलला होता आणि खूप छान झाला पण होता. आणि मी 2 दिवस अगोदर व्हिडिओ अपलोड केला होता ना, त्याच्यामध्ये काही असं दिसत नाही आहे, फक्त आवाजच येत आहे. कारण की मी व्हिडिओ एडिटिंग करत होती आणि त्या घाईघाईमध्ये मोबाईलमधलं स्टोरेज खूप झालं होतं. तर ओपन सेटिंग म्हणून असं ऑप्शन आलं होतं. त्याच्यामधून व्हिडिओ वगैरे सर्व डिलीट केले होते, जे कामाचे होते ते, म्हणजे बिनाकामीचे वगैरे असे जे वाटले ते. आता म्हटलं याच्यामधून व्हिडिओ मी करतच आहे, म्हटलं त्याच्यामध्ये सर्व दिसतच आहे. तर गॅलरीमधून पण मी म्हणजे माझ्यामुळे डिलीट झाले. आणि नंतर पूर्ण क्लिअर केल्याच्यानंतर मी इकडं आली डाउनलोड करायला. तर बघतं तर काही याच्यामध्ये पूर्ण क्लिप दिसत नाही आहे, पूर्ण काळं काळं दिसत आहे. पण मी म्हटलं एवढे 3-4 घंट्याची मेहनत कशाला वाया जाऊ द्यायची, म्हणून मग मी ते व्हिडिओ अपलोड केला त्याच्यावर. कारण की खूप डोकं दुखते जेव्हा एडिटिंगच्या वेळेस, कारण खूप टाईम जाते आणि खूप त्रास पण होते. कारण की कामं वगैरे सगळे सोडून बी एडिटिंग करावं लागते आणि व्हिडिओ वगैरे काढणं, एडिटिंग करणं याच्यामध्ये खूप टाईम जाते. पण तरी पण आता तुम्ही म्हणसाल की मग कशाला करायचे व्हिडिओ, पण नका, एक राहते आवड, की आपल्याला वाटते की स्वतःची एक ओळख बनवावं, एक स्वतःचं काहीतरी बनवावं, असं इन्कम सोर्स म्हणा किंवा असं एक ओळख म्हणा स्वतःची, असं काहीतरी करायची इच्छा होते, म्हणूनच माणूस ते करते. पण आता हळूहळू मला त्या गोष्टी थोड्या थोड्या समजायला लागल्या आणि याच्यामध्ये पण थोडंसं इम्प्रूव्ह करेन मी व्हिडिओमध्ये. आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की त्या अजून शिकायला वेळ लागेल. ढोकळा बनवताना पिनू पण मधातच आला होता. मग त्याला घेऊन बनवत आहे मी, कारण की त्याला असं नवीन काही बनवत आहे आणि दिसलं काही खायचं की त्याला पण असं आवडते. आणि मग टेस्ट करायला पण त्याला खूप आवडते नवीन नवीन गोष्टी, काही पण असो, ते फ्रूट असो, व्हेजिटेबल, भाजी पोळी, सर्व म्हणजे सर्व एन्जॉय करते. ढोकळ्यावर टाकण्यासाठी पण बनवून घेतलं होतं मी. त्याच्यामध्ये मस्त थोडंसं 1 चम्मच ऑइल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिरं राईचा तडका दिला होता, कढीपत्ता बी टाकला होता आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, उभ्या बारीक चिरून घेतल्या होत्या आणि ते पण त्याच्यामध्ये टाकल्या. आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकलं. पाणी टाकल्याच्यानंतर थोडंसं लेमन टाकलं मी ना पिळून, लिंबू आणि थोडंसं नमक टाकलं आणि 2-3 चम्मच साखर टाकली आणि त्याला चांगलं मिक्स केलं आणि 4-5 मिनटं शिजू दिलं. आणि शिजल्याच्यानंतर मग मी त्याच्यावर थोडंसं गरमच होतं ते त्याच्यावर टाकून घेतलं, कारण की तो पूर्ण सोक करून घेते, मग अंदर ॲब्झॉर्ब होते त्याच्यामध्ये पाणी आणि तेव्हाच मग छान लागते, टेस्टी खायला लागते. आणि पिनू पण माझा बघत होता, बघा मस्त मी जे बनवत होते ते. आणि असं वाटलं की मितांश खाईन, पण त्यांनी काही खाल्लं नाही, कारण की ते एकदम शांत शांत झोपून होता. आणि खरंच मुलांना बरं वाटलं नाही तर खूप म्हणजे काही बनवायची करायची काही इच्छाच होत नाही. पण आता मुलांसाठी तर आपण नवीन नवीन रेसिपी वगैरे असं काही ट्राय करत असते, पण ते नाही खात, कारण की त्याला 2-3 दिवस झाले बरंच नाही. मी नवीन नवीन काहीतरी त्याला वेगवेगळं ट्राय करून देते खायला, पण तो काय खात नाही आहे, कारण की त्याचं पोटच खूप दुखत आहे 3-4 दिवस झाले. आणि आता राहिला प्रश्न स्वयंपाकाचा, कारण की ते तर प्रत्येकाचंच राहते की भाजी काय बनवावं.
अगोदर तर मी पत्तागोबी घेतली होती कापायला, पण मिस्टर नाही म्हणत होते पत्तागोबी नको बनवू म्हणत होते, सकाळी बनवू. फुलगोबी घेतली तर ते पण नाही म्हणत होते. आता काय बनवावं म्हटलं, जाऊ दे तिकडे, अगोदर भाजीचा प्रश्न अगोदर खाऊन घेऊ द्या. जेव्हा मग ढोकळा वगैरे खाऊन घेतला, सर्वांनी नाश्ता केला. मी त्यांच्याला जास्त नाही पण थोडंसं खाल्ला त्याने. आमच्या छोटूने पण खूप एन्जॉय केला मस्त ढोकळा. आणि त्याच्यानंतर मग आता भाजी काही बनवायचं होतं, कारण की स्वयंपाक करायचा होता. तर मग विचार केला की आज म्हटलं कढीच बनवावं. तर मग ताक आणून घेतलं मी दुकानातून आणि मस्त कढी बनवून घेतली आणि चपात्या पण टाकून घेतल्या मी. जेवण करायचेच होते, पण मी त्याच खूपच म्हणजे खूप पोट दुखत होते त्याचं, तर त्याच्याकडून राहवलंच नव्हतं जात. म्हटलं आता, कारण की आमचा जो फॅमिली डॉक्टर आहे ते तर बंद होऊन जाते 9 वाजता, कारण की 9:15 वाजले होते. पण आता म्हटलं रात्रभरातून जर याला जास्त झालं तर मग काय करावं, तर मग तेव्हाच आम्ही 9:15 वाजता आम्ही निघालो. जवळच्याच डॉक्टरकडे गेलो होतो. त्यांना अगोदरची दाखवली होती मी औषधी, की ही दिली होती म्हणून. तर त्यांनी चेंज करून दिली आणि इंजेक्शन वगैरे दिलं होतं. आता उद्या मिस्टर चालले होते लग्नासाठी, तर तिथे गिफ्ट देण्यासाठी फोटो बघत होतो आम्ही, तर कोणता घ्यायचा कोणता नाही. तर मग फायनली हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ना, तो सिलेक्ट केला आम्ही आणि तो घेतला आणि आम्हाला दुसऱ्या दुकानात पाठवलं त्यांनी, कारण की यांना खेळणे घ्यायचे होते. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर मग मस्त पॅकिंग वगैरे त्यांनी करून आणली होती. तिथूनच आम्ही गेलो होतो दुसऱ्या दुकानामध्ये, कारण की याला इंजेक्शन दिलं होतं, तो खूप रडत होता तो. तर मग त्याला आम्ही गाड्या घेतल्या दोघा जणांना भावाला, आणि यांनी त्या दुकानामध्ये चॉकलेट घेतली होती. ते काय मला माहीत नव्हतं, पण घरी आल्याच्यानंतर त्यांनी दाखवलं आणि आज चॉकलेट डे आहे म्हणत, तर त्यांनी मला चॉकलेट दिलं. मग मी त्याच्यामधलंच त्यांना एक परत वापस दिलं चॉकलेट, आणि छोटूला पण दिलं एक. आणि हे बघा, हे घेतले आम्ही खेळणे असे, कारण की त्याला बॅटरी हे टॉर्चच पाहिजे होती लाईटची, आणि याला छोटीशी गाडी घेतली होती. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटू असेच पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन पण ऑन करा, म्हणजे जर मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. चला मग भेटू, बाय.